सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशिरोरभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतं
वाक्पतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तकहे पायावरी वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तकहे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जय 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 श्री हनुमंता राम भक्त श्री हनुमंता जय 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 श्री हनुमंता राम भक्त श्री हनुमंता जय 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 श्री हनुमंता राम भक्त श्री हनुमंता जय 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 श्री हनुमंता राम भक्त श्री हनुमंता जय जय हनुमंता राम भक्त श्री हनुमंता पुत्र श्री हनुमंता अंजनी मातेचा सुता वायुपुत्र श्री हनुमंता अंजनी हनुमंता वायुपुत्र श्री हनुमंता अंजनी मातेचा सुता वायुपुत्र हनुमंता अंजनी मातेचा सुता जय 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 श्री हनुमंता राम भक्त श्री हनुमंता जय 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 श्री हनुमंता राम भक्त श्री हनुमंता जय 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 हनुमंता राम भक्त श्री हनुमंता जय 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 हनुमंता राम भक्त श्री हनुमंता देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट धाये मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा विठ्ठल विठाल विठाल प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके वैदिक सिद्धांत शोधक पंढरीपत साधक संसार गतिरोधक आणि सकल साधक जनबोधक असे असणारे संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा देव आणि संत यांच्यामध्ये अभेद प्रतिपादन करणारा
म्हणजेच देव आणि संत हे नावाला जरी वेगळे असले, दिसायला जरी वेगळे असले, तरी स्वरूपाला मात्र एकच आहे याचं वर्णन करणारा गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये महाराज वर्णन करतायत. महाराज सांगतायत देव ते संत, देव ते संत. देव कोण आहेत? संत आहेत. संत तेच देव आणि देव तेच संत. निमित्त काय आहे? त्यांच्या ज्या प्रतिमा आहेत, प्रतिमा म्हणजे फोटो, मूर्ती, दिसण्याचं स्वरूप, निमित्त काय फक्त तेवढंच वेगळं आहे. पण बाकी देव आणि संत हे कसे आहेत? एकच आहेत. देव ते संत, देव ते संत, दोनदा या ठिकाणी सांगितले. देव ते संत, देव ते संत. निमित्त काय? प्रतिमा, प्रतिमा भिन्न भिन्न आहेत एवढं निमित्त. पण हे सांगतय कोण? तुकाराम महाराज. कशासाठी? आपल्याला समजावं म्हणून. पण कसं? मी तो सांगतसे भावे. मी सांगतोय तुम्हाला. कशासाठी सांगतोय म्हणतात? भावाने सांगतोय, प्रेमाने सांगतोय, आनंदाने सांगतोय. काय सांगतोय? असो ठावे सकळा. सगळ्यांना ठाऊक असायला पाहिजे मी म्हणून सांगतोय. पण काय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत निराकारी ओस दिशा. बघा, निराकारी ओस दिशा. भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला कुठलाही रंग नाही, रूप नाही, निर्गुण आकार नाही, गुण नाही, आणि निर्गुण निराकार भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही. त्याच्या ठिकाणी बोललेली इच्छाची पूर्ती होऊ शकत नाही. आता जर जो भगवंत दिसतच नाही तर त्याच्या ठिकाणी बोललेली इच्छा कशी पूर्ण होणार? मग इच्छेची पूर्ती कोण करतं? फक्त संत इच्छेची पूर्ती करतात. आणि कधी पूर्ती करतात? आत्ताचं नंतरचं नाही. संतांच्या ठिकाणी तुम्ही ज्या कालामध्ये इच्छा बोलतात, अगदी त्याच कालामध्ये संत इच्छेची पूर्ती करतात. कारण संत हे भगवंताचं सगुण रूपामध्ये आलेला अवतार आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतायत निराकारी ओस दिशा, येथे इच्छा पुरतसे. इथं इच्छा पूर्ण होतात. आणि जर संतांच्या ठिकाणी इच्छेची पूर्ती होते तर संतांकडून आपण काय घ्यायचं? संतांसारखं कसं जगायचं? संतांनी आपल्याला काय शिकवलंय ते जर आपण घेतलं. पण घ्यायचं कसं? संत रूपी या ठिकाणी रोकडा माल पडलाय. रोकडा माल कळतो तुम्हाला? रोकडा माल पडलाय. तुकाराम महाराज म्हणतात संतारूपी रोकडा माल पडलाय. तुका म्हणे रोकडे केने. रोकडा माल आहे. तुम्हाला जेवढं पोट भरून खाता येईल तेवढा त्यांच्याकडून पोट भरून खा. म्हणून सेविता येणे पोट धाये. म्हणून जेवढं संतांकडून घेता येईल तेवढं घ्या. कारण देव हे कोण आहेत? संत आहेत. आणि संत हे कोण आहेत? देव आहेत. आणि हाच या अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा पारायण सोहळा. 18वा अध्याय म्हणजे सार आहे ज्ञानेश्वरीचा. ज्ञानेश्वरी म्हणजे 9 सागरांचा सागर आहे, रत्नांचा आगर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी गीतेवरती एवढं सुंदर भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिले. ज्ञानेश्वरीमध्ये आयुष्यामध्ये कुठलेही प्रश्न असू द्या, सगळ्याचं उत्तर त्याच्यामध्ये सापडेल. असे सुंदर. आणि त्याचा सगळ्याचा सार हे बघा. पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्यामध्ये सर्वात मोठा मानला जातो, बरोबर? मग पुरणपोळी कशासाठी खातो? सारासाठी. सारासाठी पुरणपोळी, बरोबर आहे ना? मग सार महत्वाचा. असं सार 18वा अध्याय त्याचं पारायण. आणि भरपूर वर्ष झाले या सप्त्याला. जवळपास किती वर्ष झाले याचं काय गणती करता येणार नाही, बरोबर ना? भरपूर वर्षापासून हा सप्ताह चालत आलेला आहे. आणि या सप्ताहामध्ये अतिशय नियोजनबद्ध सप्ताह आहे. कार्यक्रम हा नियोजनबद्ध असावा. कार्यक्रम हा नियोजनबद्ध असावा. नाहीतर काही काही ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजनच बद्ध असतं. पण कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध, अतिशय सुंदर चाललाय.
कार्यक्रमामध्ये सात संगतही अतिशय सुंदर आहे, कीर्तनामध्ये टाळकरी अतिशय सुंदर आहे, गावचे भजनी मंडळही अतिशय सुंदर आहे. त्यानंतर देवाचे पोलीस असणारे भालदार चोपदार काकाही अतिशय सुंदर आहेत. देवाचे पोलीसच आहे. हे बघा, कुठलाही कार्यक्रम, मोठा जर एखादा मोर्चा, मोठं एखादं व्याख्यान, मोठा एखादा जिथं ज्या ठिकाणी भरपूर समाज येणारे असा जर कार्यक्रम करायचा असेल तर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असावा लागतो की नाही? पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यक्रम कसा चोख पार पडतो, तसंच या कीर्तनामध्ये सुद्धा पोलीस असतात, ते म्हणजे भालदार चोपदार. त्यांच्या बंदोबस्तामध्ये कार्यक्रम असा चोख पार पडतो. असे देवाचे पोलीस असणारे दोघंही अतिशय सुंदर आहेत, दिसायलाही फार सुंदर आहे, वेशभूषाही अतिशय सुंदर आहे, तो राजदंडही फार सुंदर आहे बघा. आणि दोघं थांबले पण एकदम सुंदर जागेवर. इकडून येणाऱ्यांना इथंच रोखायचं, तिकडे चावचाव करणाऱ्यांना तिकडेच रोखायचं. थांबले अतिशय सुंदर. त्यानंतर हार्मोनियम वाजवणारे महाराज असतील. माझं हार्मोनियम वाजवणाऱ्यांवरती एक विशेष प्रेम आहे, कारण मी सुद्धा हार्मोनियम वादकच आहे. कसं असतं, त्याचा आवाज तर काही येत नाही, मागपर्यंत आवाज जात नाही माईक दिल्याशिवाय, पण महाराजांना शेवटपर्यंत एवढी साथ असते हार्मोनियमची की त्याला तोड नाही. त्यामुळे अतिशय सुंदर हार्मोनियम वाजवणारे महाराज असतील. आणि कीर्तनकार, या कीर्तनकाराचा प्राण म्हणजे मृदुंग असतो, आणि त्या मृदुंग वाजवणारे अतिशय सुंदर सूर्यवंशी महाराज, हनुमान महाराज सूर्यवंशी. हनुमान जयंतीच्या उत्सवाने कार्यक्रम करतोय आणि वाजवायलाही हनुमान महाराज आहेत, गायलाही हनुमान महाराज आहेत. तीन पाठीमागं आहेत, त्यामुळं काही अडचण नाही. समोरही आहेत आणि दोन बाजूलाही आहे, पाठीमागून भिंत असल्यामुळे काही अडचण येत नाही. असे हनुमान महाराजांचं अतिशय सुंदर. वाजवण्यामध्ये काय रस आहे म्हणजे भरपूर दिवसापूर्वी केशव महाराजांचा पखवाद ऐकला होता, त्यानंतर तुमचा ऐकला असं वाटतंय. अतिशय सुंदर महाराजांचं वाजवणं आहे. गायक तर अतिशय सुंदर आहे. गायक म्हणजे, गायन म्हणजे काय माहिती का? गायनामध्ये जास्त काही लागत नाही. जात्यावर दळताना सुद्धा आपण गायन करतो, शेतात काम करताना सुद्धा गायन करतो. गायनाला बाकी जास्त काहीही लागत नाही. गायन म्हणजे एखादा अभंग, एखादं गीत, एखादं काव्य गायल्यानंतर कानाला गोड वाटेल त्याला म्हणतात गायन. त्याचे शब्द काय ते कळतील त्याला म्हणतात गायन. अतिशय गायनाचार्य अतिशय सुंदर आहेत. म्हणजे शब्द काय आहेत अभंगाचे ते शब्दही कळतात, गायनाचा सूर काय आहे तोही कळतोय. असे दोघ जण अशोक महाराज मगर मजले शहरचे आणि पाचुंद्याचे हनुमान महाराज आजपळे हे असतील. त्यानंतर या गावचे वैभव, गावचे भूषण संभाजी महाराज असतील. दाजी, आमचेच दाजी लागतात ना, आमचे दाजी लागतात ना. त्यांनी आता दाजी म्हटल्यावर आता चेष्टा करावी का कीर्तन करावी म्हणून थोडं शांत घ्यावं, काही कळा ना गड्या आता. बरं बघू, असो जसं होईल तसं, आहे की नाही? तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. अतिशय सुंदर संभाजी महाराज सुद्धा असतील. म्हणजे आतापर्यंत कीर्तन करून जवळपास 10 ते 12 वर्ष झाले, पण कीर्तनामध्ये दाजी मेवणीच्या कीर्तनात गायनाला उभेत असं पहिल्यांदा झाल्यासारखं. गावचं वैभव आहे. त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा याच्यासाठी अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम असणारे काका अतिशय थोडका मटेरियल लावलंय. 1-2 मशीन आहेत आणि काही आतमध्ये आहे, पण इथं कीर्तनामध्ये 1-2 लावलंय. थोडेसे काही साऊंड वगैरे आहेत आणि त्याच्यातच अतिशय आवाज सुंदर आहे. तुम्हाला मागेपर्यंत व्यवस्थित ऐकायला येतो ना? डबल आवाज वगैरे काही येत नाही ना? तुम्हाला म्हणायला त्रास होतोय का? नाही. तुम्हाला वाजवायला त्रास होतोय का? नाही. मलाही बोलायला त्रास होत नाही. म्हणजे अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. थोडक्यामध्ये सुंदर आवाज. नाही तर काही काही ठिकाणी ते सिस्टीमचे ते हे ठेवायला त्याचं ते टेबल, त्याला फॅन सगळं असतं, पण आवाजाच्या नावाने पत्त्या नाही. ते नाही का म्हणतात डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला, है की मसाला किती घालन चव भाजीला काहीच नाही. पण अतिशय थोडक्यामध्ये सुगरणी एवढे सुंदर असतात ना, काही घालत नाही. थोडे शेंगदाणे, मिरची, मीठ वगैरे घातली तरी भाजी एकदम चवदार होते, तिला म्हणतात सुगरण. असंच मोजक्या सामानात मोठं काहीतरी करायचं, असं मोजक्या सामानात मोठा सुंदर आवाज देणारे साऊंड सिस्टीमवाले हे अतिशय सुंदर. त्यानंतर कीर्तनकारा
पेक्षा जास्त अधिकार ज्यांचा असतो असे विनेकरी बाबा. जेवढा अधिकार कीर्तनकारांचा ना त्याच्यापेक्षा जास्त अधिकार विनेकऱ्यांचा असतो. त्याचं कारण काय आहे बघा. आता ही जी गादी आहे, ही जी नारदाची गादी आहे, या गादीवरती उभं राहून आम्ही 2 तास पूर्णपणे भगवंताशी संलग्न होऊन कीर्तन सांगतो, भगवंताचं नामचिंतन सांगतो. मग 2 तास बाकीचा काहीच विषय डोक्यात येत नाही. दारे धरलेत का, पाणी टाकले का, धारा काढल्यात का, गायांना खायला दिलंय का, गुरांचं काही केलं, काहीच विषय येत नाही. फक्त मनामध्ये काय, भगवंत आणि भगवंत. मग जर त्या 2 तासामध्ये या गादीवरती उभं राहून जर एखाद्या महाराजांना समाधी लागत नाही, पण जर लागली तर तिथून पुढचं कीर्तन कोणी करायचं, तर ते विनेकऱ्यांनी करायचं. त्यामुळे जेवढा अधिकार कीर्तनकारांचा त्याच्यापेक्षा जास्त अधिकार हा विनेकऱ्यांचा असतो. मग विनेकऱ्यांनाही नियम आहेत बरं का. मोठा असा गंध असावा, फेटा असावा किंवा टोपी असावी, कमरेला बांधलेला असावं, धोतर असावं. आणि जशी सोय महाराजांची असते का गादी वगैरे टाकून, तशी सोय विनेकऱ्यांची सुद्धा असावी लागते. विनेकर ही अतिशय सुंदर पूर्ण सगळ्या नियमावलीमध्ये फिट्ट बसणारे. गळ्यात माळ आहे ना, हा मग पूर्ण हे महत्वाचं राहिलं ना, विचारायला पाहिजे. पूर्ण नियमावलीमध्ये फिट्ट बसणारे अतिशय सुंदर विनेकरी बाबा असतील. त्यानंतर तुम्ही श्रोते महेशाच्या मूर्ती. तुम्ही जर नसतील तर कीर्तन कुणाला सांगायचं, आहे की नाही. तुम्ही तर फार महत्वाचे. तुम्ही बसल्यात पण फार छान, अतिशय सुंदर. डोक्यावर पदर घेऊन. नसेल तर घ्या बरं पटापटा, घ्या आणि शेवटपर्यंत पडता कामा नाही बरं का. म्हणजे तुमची सासू नाहीये मी, पण जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही सासू सुद्धा समजू शकता. मग जर सासू समजले तर डोक्यात खेळ ठोकावे लागते. छान, आता किती छान दिसतात. असं वाटतंय की दृष्टच काढावी, एवढं गोड दिसतात. डोक्यावर पदर घेऊन. ज्यांच्या नसेल ना पदर, ड्रेसवाले वगैरे असतील, त्यांनी उद्यापासून ओढणी घेऊन यायचा डोक्यावरती. आणि तुम्ही पण अतिशय सुंदर. थोडे लांब बसले तो रस्त्यावरती, पण बरं आहे आता, कारण खालीवर जागा आहे ना. असं बस अतिशय सुंदर. डोक्यामध्ये टोप्या घालून स्वतःच्याच, हे महत्वाचं आहे, स्वतःच्याच डोक्यात टोप्या घालून अतिशय सुंदर बसले. जाऊ द्या, आज नसला ना जाऊ, दुसराच दिवस आहे, पण उद्यापासून कीर्तनाला येताना डोक्यात टोपी घालून यायचं. खिशात जरी घालून आणली, कीर्तन झालं की लगेच काढून ठेवा, कोणी बंधन करणार नाही. पण कीर्तन संपेपर्यंत डोक्यातली टोपी काढायची नाही. यांनी होत काय नाही, डोक्यावर पदर असला, डोक्यात टोपी असली की होत एकच. महाराज जे सांगतायत का ते पत्रेवरच्यावर उडून जात नाही. टोपी किंवा पदर ते आत दाबून धरतं, एवढंच कारण आहे. तसे कारण भरपूर आहेत, पण आता सांगायला गेलं तर एवढंच कारण. अतिशय सुंदर. आणि मी आज या ठिकाणी या गादीवरती जी उभी आहे, ते उभं राहण्यासाठी आमचे गुरुवर्य महाराष्ट्रामध्ये पहिले पदवीधर कीर्तनकार असणारे, म्हणजे ज्यांनी कीर्तनाची पदवी घेतली आहे, आणि असे महाराष्ट्रात पहिले असे माझे वडीलच, माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज कडलग यांच्या कृपा आशीर्वादाने, आणि सद्गुरु अद्वैत वेदांत भास्कर पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या कृपा आशीर्वादाने काय आज कीर्तनामध्ये जेवढं काही चिंतन असन ते सगळे या दोघांच्या चरणी समर्पित. आणि आज संत सेवा असणारे तसे एका नात्याने भाऊ पण लागतात आणि एका नात्याने मेवणे पण लागतात. असे सुमित दादा जाधव असतील, आता त्यांची बहीण माझ्या आत्याच्या मुलाची पत्नी आहे, तिकडून ती बहीणही लागते, आणि त्यांची एक बहीण मला भाऊजाई पण आहे, आणि इकडून ते मेवणे पण लागतात. असे दोन्ही नाते, जे धरायचं ते धरा. आता म्हणजे हे गाव काय अपरिचित नाही, परिचितच गाव आहे, ओळखीचंच गाव आहे. सगळे पाहुणे रावळेच गावामध्ये भरलेले आहे. असे त्यांच्या निमित्ताने संत सेवा आज प्राप्त झाली. त्यानंतर अजून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असन तर माझ्या मते बहुतेक सगळ्यांचं झालं असेल आता, आहे की नाही. झालं ना बाबा. बाबा म्हणजे बन्सी महाराजांचे शिष्य आहेत. बाबांसाठी टाळ्या वाजवा एकदा. गावामध्ये आतापर्यंत माझ्या मते हे सगळ्यात वयस्कर असतील ना. फक्त 83 वय आहे, जास्त काही नाही, 83 आहे. 83 वयाचे आजोबा आहेत. कीर्तनामध्ये टाळ घेऊन शिवाय नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, अतिशय सुंदर. आता महाराजांचे शिष्य म्हटलं त्यांच्या पुढे आम्ही काय बोलणार. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन, आहे की नाही. अतिशय सुंदर बाबा सुद्धा
सगळेच अतिशय सुंदर आणि इथून पुढचं कीर्तनही अतिशय सुंदर. विठ्ठल हो, हा जो अभंग आहे हा महाराजांनी अतिशय गोड आणि चिंतनीय लिहिलाय बघा. हा अभंग सूत्र रूपाने लिहिलेला आहे. सूत्र हे दुर्बोध असतात. सूत्र म्हणजे काय? आता बघा, गणिताचं एखादं सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये जर ते गणित टाकलं तर गणित पटकन सुटतं. पण सूत्र किती छोटंसं असतं, कितीही मोठं गणित छोट्याशा सूत्रामध्ये पटकन सुटून जातं. म्हणून सूत्राचं लक्षण करत असताना शास्त्रकार म्हणतात, अल्पाक्षरम असंधिक्तम सार्वत विश्वतो मुखम असतो उभमध्यांच सूत्रम सूत्रविदो विदो. अल्पाक्षर, अक्षर थोडी असतात पण त्याचा अर्थ हा मात्र विश्वाला व्यापणारा असतो, त्याला म्हणतात सूत्र. थोड्या शब्दामध्ये मोठा अर्थ सांगायचा, याला सूत्ररूपता म्हणतात. हा अभंग महाराजांनी सूत्ररूपतेने लिहिलाय. काही अभंग नामचिंतनाचे आहेत, काही अभंग काला प्रकरणातले आहेत, काही अभंग मंगल प्रकरणातले आहेत, काही अभंग निर्वाणीचे आहेत, काही अभंग समाधीचे आहेत, काही अभंग भगवंताच्या लीलांचं वर्णन करणारे आहेत, काही अभंग संतांचं वर्णन करणारे आहेत, काही अभंग हे मनुष्य देहाला आल्यानंतर काय कार्य करावं याचं वर्णन करणारे आहेत, काही अभंग कूट अभंग आहेत. कूट अभंग म्हणजे याची भाषा कोड्यात्मक भाषा असते. या अभंगाची पण भाषा थोडीफार कोड्यात्मक भाषा आहे, कूट भाषा आहे. कोड्यात्मक भाषा म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काहीतरी कोड विचारलेलं असतं. आता आपण घालतो ना एकमेकाला कोड, अशा काही अभंगामध्ये कोड घातलेलं असतं. तुम्हाला मी एक कोड विचारते हा. एका अक्षराची नारी ती राहते मेरूच्या शिखरी आणि तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी, अशी नारी कोणती? सांगा आता. एका अक्षराची नारी आहे, ती राहती कुठं? मेरूच्या शिखरी. एका अक्षराची नारी म्हणजे आता जसं माझं नाव राजश्री, 3 अक्षरे राजश्री. तुमचं काय नाव असेल अमुकबाई तमुकबाई, 4 अशा अक्षर. महाराजांचं नाव अशोक महाराज, अशोक. हनुमान महाराज, हनुमान, 4 अक्षर. असं एका अक्षराची नारी आणि ती राहती कुठं? मेरूच्या शिखरी. आणि तिचा मृत्यू कसा झालाय? हिरण्यकश्यपू सारखा मृत्यू झालाय. अशी नारी कोणती? आता सांगा बरं. सध्या ती नारी राहिली नाहीये आजकालच्या जमान्यामध्ये. हा, डोक्यातली वा, हे बघा आजीसाठी टाळ्या वाजवा जरा. बाबांनी सांगितलं ना आजीला, आहे ना, बाबांसाठी टाळ्या वाजवा बरं एकदा. असं कॉपी करून चांगले चाललंय तुमचे पेपर सोडवायचे काम. अतिशय सुंदर. बघा हे बघा, एका अक्षराची नारी ती राहती कुठं? मेरूच्या शिखरी म्हणजे डोक्यावर. आणि तिचा मृत्यू कसा? हिरण्यकश्यपूच्या परी. हिरण्यकश्यपूला कसं मारलंय? पोट फाडून नखानी. उला कसं मारतात? कसं मारतात माहिती का? नखानी का तलवारीने? नखानी. मग अशी नारी कोणती? याला म्हणतात कोड्यात्मक भाषा. कोड विचारलेलं असतं. हनुमान महाराज, एकदा कबीर महाराज आहेत ना, एका अशा अरण्यामध्ये आपल्या इकडच असं डोंगर दऱ्यांमध्ये फिरायला सह्याद्रीच्या कुशीमध्ये गेले. आणि तिथं गेल्यानंतर ते म्हटले, मी एक अचंबा बघितला. काय अचंबा बघितला म्हटले? मैंने एक अचंबा देखा. काय अचंबा पाहिला? मुर्दा रोटी खाए, पुकारे तो बोले नहीं, मारे तो चिल्लाए. कबीरदास महाराज म्हणतात, मी एक अचंबा पाहिला. मी एक मुर्दा पाहिला आणि तो रोटी खात होता. मुर्दा रोटी खाए, पुकारे तो बोले नहीं आणि मारे तो चिल्लाए. सांगा बरं काय? काय नाही? अहो पखवाज. आता बघा, मुर्दा रोटी खाए, मैंने एक अचंबा देखा. मृदुंग कशाचा असतो? मृदू ज्याचं अंग त्याला म्हणतात मृदुंग. आणि तो काय करतो? रोटी खातो. त्याला कणिक लावतात का? तो काय करतो? रोटी खातो. आणि जर त्याला पुकारे तो बोले नाही. आता त्याला जर म्हटले, ए पखवाज वाजना, ए पखवाज वाजना, ते वाजणार आहे का?
पण मारे तो चिल्ला आहे, आणि जर वाजवला तर कसा मारे तो चिल्ला आहे. याला म्हणतात कोड्यात्मक भाषा, कूट भाषा, ज्याच्यामध्ये काहीतरी कोडं घातलेलं असतं, ज्याच्यामध्ये काहीतरी चिंतनामध्ये काहीतरी कूट असतं, काहीतरी घेण्यासारखा सार असतो, पण तो घेताना काहीतरी आपल्याला व्यर्थ करावं लागतं, ती म्हणजे बुद्धी. याला म्हणतात कोड्यात्मक भाषा. महाराजांनी हा जो अभंग लिहिलाय हा सूत्ररूपतेने लिहिलाय. याच्यामध्ये अतिशय कोड्यात्मक भाषा आहे. अशी भाषा आहे, असं कुठून कुठून चिंतन भरलंय की त्याचे तोड नाही. मग या अभंगामध्ये महाराज सांगतायत की देव हे संत आहेत, पण कसे संत आहेत? अभंगाच्या पहिल्या चरणात देवते संत, 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 निमित्ताचा प्रतिमा, निमित्ताचा प्रतिमा, निमित्ताचा प्रतिमा, निमित्ताचा प्रतिमा, ते सांग कसे भाव, मी तो सांग कसे भाव, निमित्ता प्रतिमा, निमित्ताचा प्रतिमा, मी तो सांग भावे, मी तो सांग कसे भाव, सांगत से भाव, सांगत से भाव. तुम्हाला कानाला गोड नाही वाटलं का? वाटलं ना? मग अजून एकदा जोरात टाळ्या वाजवा. हो का? त्यांचं एवढं जीव तोडू तोडू चाललंय, मी तो सांगत किती जीव तोडू तोडू चालले, 1 2 3 हे वाजवतायत, किती घामाने पूर्ण ओले झाले, तर आपलं फक्त तोंडाकडे बघायचं असं नाही ना. बरोबर बरोबर आहे की नाही? हे किती हात, एकच हात दुखतो माहिती का हार्मोनियम वाजून, हा त्याला काहीच त्रास नाही, हात इतका जाम होतो झाल्यावरती. एवढं जीव तोडून चालले ना, आपलं नुसतं तोंडाकडे बघायचं. बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही ना. आता जर समजा मी तुम्हाला म्हटलं की कीर्तन झाल्यानंतर रोज जोपर्यंत आपला सप्ताह चालू आहे त्या दिवशी रोज काय करायचं, हे सुंदर साथ देतात ना, गायन वादन अतिशय छान साथ देतात ना, मग त्यांना काय करायचं, 1000 रुपये प्रत्येकी द्यायचे. देताल का? देताल का? नाही. मग टाळ्यांची दाद तर देऊ शकता. मग आता तुम्हीच सांगा, टाळ्यांची दाद पाहिजे की 1000 रुपये रोजचे पाहिजे? विठ्ठल हो. बघा, देवते संत, देवते संत. महाराजांनी सांगितले देव कोण आहेत? संत आहेत. संत कोण आहेत? देव आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने आता तुम्हाला समजून सांगते. निमित्त फक्त त्यांच्या ज्या प्रतिमा आहेत, फोटो आहेत तेवढे वेगळे आहेत, बाकी दोन्ही पाहायला गेले तर कसे आहेत? सारखे. एक उदाहरण सांगितलं तर लक्षात येईल. बघा, पूर्वीच्या काळी पायी प्रवास असायचा. पूर्वीच्या काळी काय अशा गाड्या घोड्या जास्त साधनं नव्हती. सायकल गावातून एखाद्याकडे असायची पूर्वीच्या काळी. बरोबर आहे ना? तुमचा काळ तोच आहे, आमचा काळ नाही. आमच्या काळामध्ये सायकल एकाच्या घरामध्ये एक नाही, 10 12 सायकली आहेत. लहानपणापासून जन्म झाल्यापासून त्याला सायकल मध्येच येतो. गाड्यांमध्ये तर विचारूच नका. कुठं कीर्तनाला पूर्वीच्या काळी महाराजांना जायचं असलं ना तर बैलगाडीने जायचे. दूरचा प्रवास असेल तर, नाही तर पायी जायचे. 2 दिवस आधी घरातून निघायचे, आता 2 तास आधी निघतायत. पूर्वीच्या काळी फार अवघड परिस्थिती होती. पूर्वीच्या काळी पायी प्रवास असायचा आणि पायी प्रवास करत असताना 2 मित्र असे रस्त्याने चालले होते. आता कसं ऊन चटकतंय, म्हणजे आता नाही,
दिवसा कसं ऊन चटकतं तसं भरपूर ऊन होतं, तहान लागलेली होती, चालून चालून अंगामध्ये उष्णता निर्माण झालेली होती. आणि त्या दोघांच्या पटकन लक्षात आलं की अरे या शेजारच्या गावामध्ये आपले बालपणीचे मित्र राहतात. त्या मित्राकडे जाऊ, थोडंसं दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत विश्रांती घेऊ आणि विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी थोडंसं अंधार पडला की गारवा तयार होईल आणि मग आपण आपल्या आपल्या वाट्याला निघू, असा विचार करून ते त्या गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर पत्ता विचारत 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 ते त्या मित्राच्या घरी पोहोचले. पूर्वी पत्ता विचारून जावं लागत होतं, आता ते मोबाईलवर मॅप टाकला, लोकेशन टाकलं, ती फोन मधली बाई हे सुद्धा सांगते 300 मीटरवरून उजवीकडे वळा आणि 200 मीटरवरून डावीकडे वळा, सगळं सांग. पूर्वी तसं नव्हतं. मग ते पत्ता विचारत विचारत त्या मित्राच्या घरी पोहोचले. मित्राच्या घरी पोहोचल्यानंतर त्या मित्राला मोठा आनंद झाला. अरे मित्र आला, मित्र आले, मित्र आले. 12 वर्षातून मित्र भेटतो तर किती आनंद होता, असे त्याला फार आनंद झाला. मित्र आले, मित्र आले, बसायला वगैरे दिलं, पाणी वगैरे दिलं, सगळं झालं आणि भरपूर आनंद झाला. आणि त्याने काय केलं, त्याच्या पत्नीला सांगितलं, अगं ए मित्र आले, चहा कर ग. आता त्याची जी पत्नी होती ती मोठी कैकई होती. एवढी कैकई होती की दशरथ राजाच्या 100 कैकया एकत्र केल्यावर तिचा जन्म झाला असं. एवढी कैकई होती. ती आतूनच म्हणायला लागली, कोणी आलं कर चहा, कोणी आलं कर कॉफी, मी काय फक्त तुमच्या इथं कामाचं काय मगतच घेतलंय का, घरचं मीच पाहायचं, दारचं मीच पाहायचं, कोणी आलं तरी मीच पाहायचं, मी होते म्हणून राहिले. दुसरी असती तर. आता हा तर तुम्हाला अनुभवच आहे. खुशाल हा म्हणतायत, असं म्हणता का तुम्ही पाहुणे आल्यावर, खुशाला हा म्हणतात राव काय असो. आता ती मोठी कैकी होती, तिने आतूनच ओरडायला सुरुवात केली, कोणी आलं कर चहा, मी काही चहा करणार नाही. ती म्हणली अहो साखरच संपली, साखर संपली. आता ती शेर तर तिचा जो नवरा होता तो 1.25 शेर, तो म्हणला अगं नसू दे साखर, तिथं खिडकीमध्ये एक चिमणी आणि एक पोपट ठेवलंय, टाकन कर चहा ना. आणि इकडं काय टाकायचंय, चहामध्ये काय काय असतं, चहात काय काय टाकतात, रेसिपी काय चहाची, साखर, अजून चहापत्ती, अजून दूध, अजून आमचे दाजी सांगायला लागले, आमची दीदी चहा करते का नाही, कुठे गेली आहे का, काय हेच सांगायला लागले. तुम्हाला चहा करता येत नाही का, बरं अजून दूध, अजून पाणी, अजून बरं इत्यादी इत्यादी भरपूर पदार्थ लागतात. काही काही मोजके पदार्थ लागतात, दूध, पत्ती, हे सगळं ठीक आहे. चहा आता तिने काय टाकायला लावलं, त्याने चिमणी आणि पोपट. आता हा चहा कस काय प्यायचा हो नाही करता करता 2-5 मिनिटांमध्ये त्या बाईने चहा केला. चहा करायला जास्त वेळ लागत नाही. आणि आणून मांडला. मांडल्यानंतर पाहतो तर चहा सारखा चहा दिसतोय, रंग सारखा, वास सारखा. तिने त्याच्यात विलायची पण घातली होती थोडा वास यावा म्हणून. सगळं चहा सारखा चहा दिसतोय, सगळं दिसतंय, पण चिमणीन पोपट टाकला. हा चहा कस काय प्यायचा व. ते 2 जण आलेले बिचारे माळकरी माणसं होते. त्यातले एक माझ्यासारखाच असं जरासा खौट बोलणारा, तो म्हणला का हो, आम्ही आलेलो माळकरी माणसं आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये चिमणीन पोपट टाकले म्हणतात आणि चहा प्या म्हणतात, हा चहा कस काय प्यायचा आम्ही. ते म्हटले अहो काय बोलताय, 8 दिवसापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालंय. त्या लग्नामध्ये रुखवतासाठी केलेला साखरेचा हत्ती, साखरेचा उंट, साखरेची चिमणी, साखरेचे पोपट, त्याच्यापैकी एक टाकलंय प्या. आता प्या म्हटलं, एका फुरक्यात त्याने बशी रिकामी केली बघा. म्हणजे चिमणी आणि पोपट कशाचे होते, साखरेचे. त्या चिमणीची चोच मोडून खाल्ली असते तर कशी लागली असती, गोडच लागली असती. पोपटाचा पंख मोडून खाल्ला असता तर कसा लागला असता, गोडच लागला असता. चिमणी आणि पोपट नावाला वेगळे होते, पण होते कशाचे, साखरेचेच. तसेच देव आणि संत नावाला वेगळे पण स्वरूपाला मात्र सारखेच आहेत. हे कोण सांगताय, तुकाराम महाराज सांगतायत. कसं सांगतायत, अभंगाच्या 2ऱ्या चरणात. मी तो सांगत से भाव, मी तो सांगत से भाव, मी तो सांगत से भावे भावे, मी तो सांगत से 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 भावे, मी
विसरले इतक्यात. 15 मिनिट पण झाले नाहीत सांगून. बरं असो, मी तो सांगत असे भावे. अरे भावाने सांगते, थोडस सगळ्यांना ठाऊक असायला पाहिजे म्हणून सांगते, दुसरं कशासाठी नाही. तुकाराम महाराज कशासाठी सांगतायत? मी तो सांगत असे भावे. काय भावाने सांगतायत, काय आनंदाने सांगतायत की देव हे कोण आहेत? संत आहेत. संत हे कोण आहेत? देव आहेत. निमित्त काय आहे? त्यांच्या ज्या प्रतिमा आहेत तेवढ्या फक्त भिन्न आहे, बाकी दोन्ही कसे आहेत? सारखेच, एकच. हे अत्यंत भावाने सांगतायत. पण कशासाठी सांगतायत? सगळ्यांना ठाऊक असायला पाहिजे म्हणून सांगतायत. असो ठावे सकळा. काय असो ठावे म्हणले? काय ठाऊक असायला पाहिजे म्हटले? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. ओ सदिशा निराकारी 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 ओ सदिशा एक इच्छा पुरतसे एक इच्छा पुरतसे एक सांगतसे भावे एक सांगतसे भावे इच्छा पुरतसे एक इच्छा पुरतसे मी तो सांगतसे मी तो सांगतसे भावे भावे भावे. कशासाठी सांगतोय म्हटले? असो ठावे सकळा. सगळ्यांना ठाऊक असायला पाहिजे म्हणून तुकाराम महाराज सांगतात. पण काय ठाऊक असायला पाहिजे? निराकारी ओस दिशा आणि येथे इच्छा पुरत असे. भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. मग जर त्याच्या ठिकाणी बोललेली इच्छा कशी पूर्ण होईल? कारण भगवंताचं जे तत्व आहे ते अतिशय सूक्ष्म तत्व आहे. भगवंत हा अतींद्रिय आहे. अतींद्रिय गोष्टीचं कुठेही प्रत्यक्षामध्ये दर्शन होत नाही. अतींद्रियाचं लक्षण करत असताना सांगितलंय शब्दरहितत्वात इंद्रियानाम अविषयम इति अतींद्रियाः. म्हणजे जे शब्दरहित आहे त्याला अतींद्रिय म्हणतात. परमात्म तत्व अतिशय सूक्ष्म तत्व आहे. शंकराचार्य वर्णन करतायत अतीव सूक्ष्मम परमात्म तत्वम न स्थूल दृष्ट्या प्रतिपत्मर्हति. म्हणजे परमात्म तत्व अतिशय सूक्ष्म तत्व आहे. ते स्थूल देहाने आपण जाणू शकत नाही, कारण परमात्म तत्व कसं आहे? सूक्ष्म तत्व आहे. भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला कुठलाही गुण नाही, कुठलाही आकार नाही. संत महात्मे ही वर्णन करतायत. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया 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 निर्गुण तोचिला घुराया निराकार निर्गुण तोचिला घुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. भगवंताला रंग नाही, रूप नाही, किंवा नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदरना आंधळा देखना कैसी जीव शिव तयाची भावना पंचभौतिकना नेने पंच प्राण हो रूप धरियेले सगुण चांगले. भगवंताला हा निर्गुण निराकार, त्यामुळे त्याच्या ठिकाणी बोललेली इच्छा पूर्ती होणार नाही. पण मग इच्छा तर पूर्ती करायची. आता दिवसभरामध्ये आपण किती मागतो? किती त्याला माप आहे का मागण्याचं भगवंताकडे? अजिबात नाही.
छोटे छोटी गोष्ट काही झालं तरी देवाला कारणीभूत ठरवलेलं असतं. देवा असं होऊ दे, देवा तसं होऊ दे, देवा विहिरीला पाणी लागू दे, देवा पाटाला पाणी लागू दे, देवा शेतात धान्य चांगलं येऊ दे, देवा पीक चांगलं येऊ दे. फक्त भगवंताकडे आपण मागतच असतो. मग जर त्याच्या ठिकाणी जर तो दिसतच नाही, त्याला रंग नाही, रूप नाही, जर तो निर्विकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, तर मग त्याच्या ठिकाणी बोललेली इच्छा कशी पूर्ण होणार? पण इच्छेची पूर्ती तर करायची, मग कशी होणार? तर त्याच्यासाठी संतांच्या ठिकाणी जर इच्छेची पूर्ती 100% होणार. कारण संत हे भगवंताचं सगुण रूपामध्ये आलेलं अवतीर्ण झालेलं रूप आहे. म्हणून देवते संत, देवते संत. आणि संतांच्या ठिकाणी इच्छेची पूर्ती कधी होते? आत्ताचं नंतरचं नाही. तुम्ही ज्या कालामध्ये संतांच्या ठिकाणी इच्छा बोलताल त्याच कालामध्ये संत इच्छेची पूर्ती करतात. म्हणून संतांना काय पाहिजे ते आपण करायचं. संतांना सगळ्यात जास्त काय आवडतं? नामस्मरण आवडतं. नामस्मरण जर केलं तर संत आपल्यावरती खुश होतात, आणि संत खुश झाले तर आपल्या इच्छेची पूर्ती लवकर होते. म्हणून नामस्मरण करणं सगळ्यात गरजेचं आहे, जे संतांना आवडतं. तुम्हाला आतापर्यंत चाललेलं कीर्तन आवडतंय ना? आवडतंय ना? हा, मग दोन्ही हात वर करा बरं, दोन्ही. आणि जोपर्यंत नामस्मरण चालू आहे तोपर्यंत खाली घ्यायचे नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगतसे भावे, असो ठावे सकळा. निराकारी ओस दिशा, येथे इच्छा पुरतसे, मी तो सांगतसे भावे, असो ठावे सकळा. बघा, देव हे कोण आहेत? संत आहेत. संत हे कोण आहेत? देव आहेत. आणि निमित्त काय आहे? त्यांच्या प्रतिमा कशा आहेत? वेगळ्या वेगळ्या आहेत. हे तुकाराम महाराज कसं सांगतायत? अत्यंत भावाने सांगतायत. कशासाठी सांगतायत? सगळ्यांना ठाऊक असायला पाहिजे म्हणून सांगतायत, असो ठावे सकळा. पण काय ठाऊक असायला पाहिजे? भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत काय? निराकारी ओस दिशा. भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी बोललेली इच्छा कशी पूर्ण होणार? मग इच्छा कुठं पूर्ण होते? येथे इच्छा पुरत असे. फक्त संतांच्या ठिकाणी इच्छेची पूर्ती होते, असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणून संत कसे आहेत? अभंगाच्या शेवटच्या चरणात
पोटदाय सेवेदाय सेविताय पोट सेविताय पोटदाय सेविता जे आहेत ना, हे संत म्हणजे रोकडा माल आहे. रोकडा माल पडलाय संत म्हणजे. जेवढा तुम्हाला पोट भरून खाता येईल तेवढा तुम्ही पोट भरून खा. म्हणून तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट धाये. जेवढा पोट भरून सेवन करता येईल खाता येईल तेवढा का. असे संत आहेत. संतांनी आपल्याला काय दिलंय तेवढं घ्या. संतांनी काय दिलंय? नामस्मरण दिलंय. कुठलंही काम करत असले तरी नामस्मरणाशिवाय काम करायचं नाही. काम करत असताना कसं करायचं? कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, काही
राम राम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम. आ कामामध्ये काम, काही म्हणा राम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही कुठलंही काम करत असले ना तर कामामध्ये काम काय करायचं, राम राम म्हणायचं. फक्त नामस्मरण करून जर तुम्ही काम केलं तर कुठलंही काम सहज शक्य होतं. ह्या नामस्मरणाचा फायदा आहे बरं का. अजून एक तुम्हाला नामस्मरणाचा फायदा सांगू का. एकदा काय झालं, या नामस्मरणामुळे कीर्तनाला जात असताना एका ठिकाणी एका सद्गृहस्थानी मला 3.5 गुंठे जमीन दान केली. किती गुंठे जमीन? 3.5 गुंठे जमीन दान केली. मला म्हटले, ताई कीर्तनकार आहेत का? म्हटलं हो कीर्तनकार आहे. मला तुम्हाला काही जमीन दान करायची. म्हटलं करा, पण किती जमीन आहे? ते म्हटले 3.5 गुंठे जमीन आहे, तेवढी जमीन मला तुम्हाला दान करायची. मी म्हटलं फारच सुंदर, तुम्ही माझ्या नावापुढे ॲडव्होकेट बसला असाल, मला काही वकील पाहिजे गरज पडत नाही. कागदपत्र तयारच असतात. त्यांच्या सह्या केल्या, माझ्या सह्या केल्या, सगळं झालं. कागदपत्र ताब्यात घेतले, जमीन माझ्या नावावर झाली. किती गुंठे जमीन? 3.5 गुंठे जमीन. तुम्हाला आनंद नाही झाला का? एवढं का म्हणून तोंड सोडून बसलेत. त्यांनी मला दान केली तर तुम्ही का तोंड सोडावे बा? तुम्ही केली का? नाही ना, मग तोंड कशाला सोडले? त्यांनी 3.5 गुंठे जमीन दान केली. पण हा दृष्टांत आहे महाराज. हा काय आहे? दृष्टांत. याचा सत्याशी काहीही संबंध नाही. याचं त्याचं नाव घेण्यापेक्षा मी माझंच नाव घेतलं. नाही तर म्हणायला नको, नाही तर तुम्ही म्हणता ताई भगवंताचं नामचिंतन गायला आल्या का स्वतःच गुणगान गायला आल्या? अजिबात नाही. हा काय आहे? दृष्टांत. दृष्टांतामध्ये एका जणाने 3.5 गुंठे जमीन दान केली. आणि दान केल्यानंतर त्याला खेळायला नाही बरं बाहेर. आता ती जी जमीन दान केली ना, ती जमीन एकदम मोक्याच्या ठिकाणी जमीन. अशी जमीन हायवे टच एकदम 3.5 गुंठे. आता मी काय विचार केला, म्हणलं आता 3.5 गुंठे जमीन तर मिळालेलीच आहे ना, मग कथा कीर्तनातून काय एवढं भागतंय का? बरोबर आहे की नाही? आम्हाला म्हणतात महाराज तुम्हाला एवढं देऊ, तेवढं पाकिट देऊ, एवढं मानधन देऊ, असं करू तसं करून. गेल्यावर तर काहीच नाही, कार्यक्रम तर करून घेतात, असं विशेष नाही तो. पण काय कथा कीर्तनातून भागतंय का म्हणलं, पण काहीतरी कुठेतरी जोडधंदा कष्ट तर करायलाच पाहिजे. कष्ट केल्याशिवाय काय फळ मिळत नाही. कष्टाचं काहीतरी चीज कुठेतरी काय त्याचं फळ. मग आता कष्ट करायचे म्हणल्यावर जमीन तर मिळाली, आणि जमीन मिळाली, शेतीतलं काहीच येत नाही. विळान खुरप यातला फरकही सांगता येत नाही, मग कष्ट काय करायचे? मग आता मी विचार केला, आता कष्ट करता येत नाही म्हणजे करायची इच्छा, पण काही माहितीच नाही तर करावं कसं? पण जमीन तर आहे. मग म्हटलं आता तिथं काहीतरी घरं वगैरे बांधू, आणि घरं बांधून झाले का भाड्याने वगैरे देऊ, कुठून तरी काहीतरी चालू होईल. आणि शहरासारख्या मोक्याच्या ठिकाणी हायवेटच जमीन म्हणल्यावर भाडंही चांगलं येईल, असा विचार केला. आणि जमीन बघायला गेले. जमीन बघायला गेल्यानंतर एवढा आनंद झाला. चारही बाजूनी भिंतींचं मोठं मोठं असं कंपाऊंड बांधलेलं, त्याच्या आतल्या बाजूनी चारही बाजूनी अशी मस्त झाडं लावलेले, झाडाची सावली मस्तपैकी मध्यभागी पडलेली, मध्ये मोठं असं पटांगण, एंट्री करायला भलं मोठं गेट. आणि आतमध्ये गेल्यावर तर मी उड्याच मारायला लागले. त्याचं कारण असं की त्या मालकाने 6 घरं बांधलेली होती, इकडून 2 इकडून 2 आणि पाठीमागून 2. एंट्री केल्या केल्या एवढा आनंद वाटला, म्हणलं बांधकामाचा खर्च वाचला, सगळं आयतं मिळतं, एवढा आनंद झाला, सगळं झालं. पण तिथं असे लहान मुलं खेळत होते. आता ज्या अर्थी लहान मुलं तिथं खेळत आहेत, त्या अर्थी तिथं कोणीतरी राहतंय. बरोबर? लहान मुलं काही कुठेही खेळत नाही, जिथं आपले घरचे दिसतात का तिथंच खेळतात. म्हणजे काही जे शब्द आहेत ना, काही शब्द हे ध्वनिवर्धक असतात. म्हणजे काही कार्यक्रम इथं काय चाललंय हे शब्दांवरून आपल्याला कळतं, कृतींवरून आपल्याला कळतं. उदाहरणार्थ जर समजा टाळ मृदुंगाचा आवाज येत असेल तर आपण काय म्हणतो? कुठेतरी कीर्तन किंवा भजन चाललंय. एखाद्या ठिकाणी भगवंताचं गुणगान रूपी एखादं व्याख्यान चालू असेल तर आपण काय म्हणतो? प्रवचन चाललंय असं. किंवा एखाद्या ठिकाणी बाई चांगला होता ना, बरा होता आत्ताच,
जर असेल तर काय आहे, कोणीतरी गेलंय. किंवा मग गंगा सिंधू सरस्वती च यमुना असा आवाज आला तर काय लग्न चालू आहे. हे आवाजावरून आपल्याला कळतं. आणि तिथं लहान मुलं खेळत होते. फार नटून थटून जर बायका दिसल्या तर समजायचं लग्न आहे. एकदम साध्या कपड्यामध्ये दिसल्या तर समजायचं कोणाच्या तरी भोवतीला गेल्या होत्या. जरा बऱ्या गेल्यात गंधबिंद लावून कुंकू वगैरे लावून तर समजायचं कीर्तनाला गेल्यात. म्हणजे हे त्या कृतीवरून शब्दावरून लोकांना कळतं. तिथं ज्या अर्थी लहान मुलं खेळत होते त्या अर्थी म्हणले इथं कोणतरी राहतंय. त्या बाळांना म्हणलं तुमच्या घरच्यांना बोलून आणा बरं. त्यांनी बोलून आणलं. ते म्हणे जय हरी. म्हटलं जय हरी. आज इकडं. म्हटलं बरोबर आहे. ही जी जमीन आहे ना ते जुने मालक होते ना त्यांनी माझ्या नावावरती दान केली आहे. ते म्हणे अरे वा 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 अभिनंदन अभिनंदन. म्हटलं अभिनंदन नाही, अहो माझ्या नावावरती दान केली आहे. ते म्हटले हा ना मग अभिनंदन ना. म्हटलं बरं ठीक आहे, पण हे घर हे झाड इथलचे सगळे खड्यानं खड्यावर आता माझं नाव झालं. आता हे माझ्या मालकीची झाली ही जमीन. हे घर पण माझ्या मालकीचे झाले. ते म्हटले हा हा अभिनंदन अभिनंदन. म्हणलं अरे अभिनंदन नाही, मला असं आता म्हणलं स्पष्टच सांगते, मला असं वाटतं की 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही माझे घर खाली करून गेले तर मला नवीन भाडे करू किंवा दुसरं काहीतरी करायला माझे घर मोकळे होतील. ते म्हणले ताई असं का, बरं ठीक आहे जमीन झाली नावावर. म्हटलं हो बरं अभिनंदन. म्हणलं अहो तुम्ही जर आता 2-3 महिन्याचा कालावधी काही थोडा आहे का महाराज घर खाली करून दुसरीकडे शहरासारख्या ठिकाणी, अजिबात नाही. ते म्हणे ठीक आहे अभिनंदन. म्हणलं अरे अभिनंदनच काय लावताय, तुम्ही जर माझे घर खाली करून गेले तर मला आनंद होईल. ते म्हणले ताई तुमचा आनंद घाला चुलीत. म्हणलं अरे देवा काय झालं. ते म्हटले झालं काही नाही, आम्ही जमीन खाली करून जात नाही, आम्ही घर खाली करून जात नाही, म्हणून वैतागून वैतागून जुन्या मालकांनी जमीन तुमच्या नावावर केली. आता अशी वैतागलेली जमीन हातात टाळ्या वाजवायला. हे दाजीचं कामच असं असतं. वैतागून जमीन दान आली ते त्याला टाळ्या वाजवतायत. पहिले म्हटलं जमीन दान केली तर अशी तोंड बघत होते जस काही गौऱ्या फोडल्यात कुणी तोंडावरती. बरं असो. म्हटलं अरे देवा असं वाटेल आलंय का, ठीक आहे चालेल काही अडचण नाही. मी ठरवलं आता काही झालं तरी यांना या घरातून खाली करायचं, हाकलून लावायचं, जमीन तर नावावर करायची पण भांडायचं नाही, बोलायचं नाही. पुन्हा काही म्हणायला गेलं तर म्हणतात ताई तुम्ही महाराज लोक आणि तुम्हाला काय असं बोलणं शोभतं का, असं तसं हे ते. आता त्याच्यात काय म्हटलं बोलायचं काही नाही पण जमीन तर नावावर करायची, काहीतरी करायला युक्ती करायला पाहिजे. बुद्धीचं बळ सगळ्यात श्रेष्ठ बळ असतं. मग आता म्हटलं ठीक आहे. त्यांना म्हटलं हे बघा ठीक आहे नका जाऊ म्हणलं तुम्ही घर खाली करून, उलट तुमचं घर भाडं मी माफ करते. ते म्हटले अरे वा ताई सूर्य कुठे उगवलाय. म्हणलं नाही त्याच्याला पण अट आहे, तुम्ही हे मान्य करता का घर भाडं माफ. ते म्हणले मान्य. तुमचा हा जो झाडून वगैरे घेण्याचा म्हणजे मेंटेनन्सचा जो काही खर्च असेल तो पण मी करणार, तुमचं लाईट बिल पण मी भरणार, तुम्हाला जेवणाचा किराण्याचा खर्च माझा असणार वर्षानुवर्षाचा, तुम्ही काहीच करायचं नाही फक्त राहायचं. ते म्हणले मग एवढं सगळं मिळते ना आम्ही कशाला खाली करू. म्हणलं ते सगळं ठीक आहे पण अट एकच आहे. ते म्हणले काय. आता आम्ही महाराज लोक आम्हाला कथा कीर्तनाशिवाय नामस्मरणाशिवाय काही चैन पडत नाही. कितीही कामं असले तरी कथा कीर्तन किंवा भजन केल्याशिवाय काही आम्ही राहू शकत नाही. मग आता इथं असा भरपूर मोठा परिसर पटांगण मोकळा आहे. मला असं वाटतं की इथं अखंड हरिनाम सप्ताहासारखा जर कार्यक्रम घेतला तर चांगलं होईल. ते म्हणले मग काही अडचण नाही घ्या की आम्हालाही आनंद आहे. आज सप्त्यासारखा आनंद दुसरा कशात नाही घ्या म्हटले. म्हणलं बोलून चालणार नाही, बोलून आम्ही कशावरच विश्वास ठेवत नाही. आम्ही वकील लोक, आम्हाला फक्त कायद्याचं आणि कागदाची भाषा माहिती. त्याच्यामुळे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती लिहून द्या. ते म्हणले चालतंय. लगेच स्टॅम्प पेपर आणला, त्याच्यावर मायना वगैरे टाकला, कार्यक्रम टाकला, अखंड हरिनाम वगैरे सगळं टाकलं. जोपर्यंत कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत हे आम्हाला व्यत्यय करणार नाही, आणि जर व्यत्यय केला तर त्याचे परिणाम वाईट होतील, कोणी काही बोलणार नाही. असं तसं सगळं टाकलं. त्या 6 जणांच्या सह्या घेतल्या, माझ्या सह्या झाल्या, सगळं झालं. आणि आता मी काय ठरवलं यांना तर इथून हाकलायचं पण बोलायचं नाही. हाकलायची युक्ती तर केली ना, कारण मी कशी आहे हुशार. मी कशी आहे
हुशार. मी कशी आहे? मोठ्याने म्हणा ना मग, एवढं कमून तोंड सोडतात. मी कशी आहे? हा, हुशार. आता मी प्रश्न विचारला, मी कशी, तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? हुशार. हा, आता मी हुशार. मी म्हणलं आता ह्यांना तर हाकलायचंय. आता स्टॅम्प पेपर घेतलेला, मायना वगैरे लिहिलेला, आणि आता मी काय केलं, त्या स्टॅम्प पेपरच्या 2 झेरॉक्स मारल्या. एक झेरॉक्स दिली त्यांच्याकडं, एक झेरॉक्स ठेवली माझ्याकडं, आणि मुख्य जी प्रत होती का ती दिली मध्यस्थ्याकडं. कारण मी कशी आहे? हा, त्याचं कारण सांगते आता. राग राग जर त्यांनी ती प्रत फाडली तर मला पुरावा. बरोबर आहे ना? कारण मग मी कशी आहे? हुशार. मग आता ते प्रत सगळं झालं, कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी त्यांना फार आनंद वाटला, दुसऱ्या दिवशी फार आनंद वाटला. कारण सप्त्यामध्ये एवढा आनंद येतो. सकाळी उठलं की काकडा, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, पारायण झालं की पुन्हा गाथा भजन झालं की दुपारी प्रवचन झालं की कथा झाली की हरिपाठ झालं की कीर्तन झालं की रात्री जागरण, पुन्हा पहाटेपासून काकड्याला सुरुवात. एवढा आनंद येतो. आता तुम्हाला हे 4 दिवस झाले ना, चौथ्या दिवशी काला झाला की तुम्हाला संध्याकाळी अशी रुखरुख लागल, काहीतरी चुकतंय. 4च दिवसामध्ये फार वाईट वाटतं संध्याकाळी. म्हणजे जर मुक्कामाला जर महाराज लोक तिथे असले ना, तर जाताना गाव रडतं, महाराज तुम्ही चालले, पुढच्या वर्षी कधी येताल. लाईटीला आनंद झालाय वाटतं, फोटोच काढायला लागले. काय अडचण नाही ना? मी याला हात लावलाय, करंट बिरण बसायचा. ती लाईट आहे, त्याच्या नादाला लागायचं नाही, काही करते असं. तिला आनंद झालाय वाटतं. चांगलंच चाललंय, लुक 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 लुक. ते कीर्तनामध्ये नाच, कीर्तनाचे रंगी. तिला लाईटीला वाटलं असं ना, आपणही नाचायला पाहिजे. हे एवढा आनंद घेतात, आपणही घ्यायला पाहिजे. सप्त्यासारखा आनंद नाही हा विषय सांगत होते. मग तिला वाटलं आपणही आनंद घ्या. असो, आता याच्यासारखा पहाटे उठल्यापासून काकड आरती म्हणजे ना, काकड आरतीला 2-3च जण राहतात. काकड आरतीला लोकच येत नाही, पण काकड आरती सारखं पुण्य कशात नाही माहिती का? लहान बाळाला जसं आपण आळून उठवतो ना, अरे उठ ना, तुझे मित्र आले, तुला शाळेत नाही जायचं का? बघ तुला नवीन कपडे, बघ तुला नवीन दप्तर आहे, तुला शाळेत नाही जायचं का? अरे उठ ना, बघ मी तुला काहीतरी नवीन खायला केले. किती आपण त्याला गुंजरून उठवतो. तसंच भगवंताला उठवायचं असतं. म्हणून ती काकड आरती असते, आणि ती पहाटे केली जाते, ऊन वरती आल्यावर नाही, पहाटेच करायची. कारण भगवंत हा ब्रह्ममुहूर्तावर उठतो, आपल्यासारखं सगळं झाल्यावरती नाही. त्यामुळे अतिशय काकड्याला फार मजा येत. कोणी नाही बरं का काकड्याला, पण त्याच्यासारखी मजा जास्त येत नाही. 2-3 जणांमध्ये भजनाचा तडाखाच चालू असतो. फार आनंद त्या काकड आरतीमध्ये. उठा पांडुरंगा, ता दर्शन द्या सकळा, ता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, सरली निजण्याची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, अवघे झाले ती गोळा. भक्तीची या पोटी हो काकडा ज्योती, हो काकडा ज्योती. पंचप्राण दिले
काकड आरतीमध्ये फार आनंद येतो. अजून एखादा अभंग राहिलाय का? झाले ना सगळे झाले. काकड झाली आत्ताच बर का. म्हणजे पहाटे जरी 2-3 जण आले तरी काही अडचण नाही. असो, काकड आरतीमध्ये फार आनंद. काकड आरती झाली की त्यानंतर विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवंताचे 1000 नाव. ओम यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभ विष्णवे. श्री वैशंपायनुवाच श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिर शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिरुवाच किमेकं दैवतं लोके किं व्यापैकं परायणं सुवन्तकं कमर्चन्त प्राप्नुयुर्मानवा शुभम्. एवढं बस झालं. एक तास चालेल हे विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनाम झालं की ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी मी मगाशी सांगितलं 9 सागरांचा सागर आहे, रत्नांचा आगर आहे, त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. 1 ते 18 अध्यायामध्ये भगवंताने एवढं सुंदर वर्णन केलंय. दुःख झालेल्या अर्जुनाला बघून परमार्थाचं गूढ काय हे सांगायला सुरुवात केल्यानंतर हा जो आत्मा आहे हा अनादिकालापासून चालत आलेला आहे. सगळ्यांमध्ये लहानातल्या लहान किड्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या हत्तीपर्यंत सगळ्यांमध्ये भगवंत सारखाच आहे. भक्ताचे प्रकार सांगितले. अर्थ, अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू सगळं वर्णन या गीतेमध्ये, या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी अतिशय सुंदर वर्णन केले. 1 ते 18 अध्यायाचा सार म्हणजे 18 ओव्यात बघा. पहिल्या अध्यायापासून सुरुवात होतात. आता या परी वैकुंठनाथू देखोनी सखेद पार्थू कवने परी परमार्थू निरूपील हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू म्हणून शस्त्राधिक छेदू न घडेया जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागू तरी रूढ लौकिको जैसा दैत्यांची कुळे नाशी साधूचा मानू गिवशी धर्माशी नितिशी शेष भरी मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हा धिजू पहिलं इतरू हा आत्मजू हे उरेल के ते असो कुंडलिनी बाळी हृदया हातू आली अनुहाताची बोली चावळे ते तो पहिला अर्थ म्हणीजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिच्या अर्थार्थी जाणीजे ज्ञानी या चौथा तैसे ओम हे स्मरोसरे आणि तेथेची प्राणपुरे मग प्रणवाती तौरे पूर्ण घनजे ते गा भक्तीचे निनावे फुल मजे एक द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबावे परिमुखची घाली आता हे जग अंशे हे जग व्यापिले असे या लागे भेदुनी सांडुनी सरीसे साम्य भज विश्वाव घेची जया परी तया देव चक्रवर्तीची शरीरी अर्जुन ती अवसरी देखता झाला दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगया लागुनी तयाचे अंग तो क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशकू क्षेत्रा भासा यावरु ते हे नपुसा शंका नेघा येत सत्व ते उत्तम रज ते मध्यम तिही माझी तम साविया धारे मग म्हणे धनंजया हे ऊर्ध्व का तरुया येणे रुखेची गा जया ऊर्ध्वता गमे या काम क्रोध लोभा माझी जीवे होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मान पावे तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा तरी बहुत करुणी मेधा स्वर्गीयाथी मग म्हणे धनंजया आता या परी तुझी आज्ञा सकळ देवादी देवराज्ञा करी न देई अनुज्ञा भलतीये विषयी. हे सगळी ज्ञानेश्वरी आहे. 18 अध्याय आहेत हे सगळे. म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये एक उभी अशी असते की जी सगळा सार सांगून जाते. अशा 18 अध्यायाचे 18 ओव्या सगळं झालं. आता जाऊ द्या, तुम्ही फक्त 18वा अध्याय घेतला होता ना, आपण सगळा ज्ञानेश्वरीच घेतली. आज ज्ञानेश्वरी पारायण झालं की गाथा भजन. गाथा भजनाचं असं वैशिष्ट्य आहे, एक तर ऊन लागलेलं असतं, भूक लागलेली असते आणि प्रत्येकाला असं वाटतं तर माझा तरी अभंग झालाच पाहिजे, माझा तरी अभंग. आणि एक जण एक अभंग असं 2-5 मिनिटामध्ये संपत नाही. त्याला आलाप आणि आकार उकार सगळं लावून 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 इतका वेळ रगडतात, तो भूक लागून पोटात कावळे कोकायला सुरुवात करतात, पण तरी असं वाटतं की हे भजन संपू नाही. असं गाथा भजन झालं की त्यानंतर प्रवचन झालं की त्यानंतर कथा कुठलीही असो, रामायण किंवा भागवत कथा किंवा शिवपुराण, कुठली कथेमध्ये फार आनंद येतो बरं का. कारण भगवंताचं चरित्र व्यास ऋषींनी एवढं सुंदर वर्णन केलंय. त्या भागवतामध्ये सुद्धा कृष्णाच्या लीला एवढ्या छान वर्णन केल्या आहेत की ते गोपिका कशा होत्या,
तो कृष्ण कसा खोड्या करायचा, तो कृष्ण काय काय लीला करायच्या. आता काल्याच्या कीर्तनाला तुम्ही ऐकतालच, तो कृष्ण कसा नटखट होता, ते किती खोड्या करायचा ते नाथ महाराज अतिशय सुंदर वर्णन करतायत. जर समजा कृष्ण खेळत असताना जर कुठेतरी गेला, निघून गेला, तर यशोदा मैया काय करायची, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विचारपूस करायची, तुम्ही माझा कृष्ण पाहिला का, माझा कृष्ण पाहिला का. इथंच खेळत होता अंगणामध्ये आणि त्याने असं छानपैकी मोरपीस पिंपळाच्या पानासारखा लावलाय, हातामध्ये फूल होतं आणि खेळता खेळता या अंगणामधून तो कृष्ण तुमच्या घरी आला का. आपण कसं लहान मुलाला कुठे जर खेळायला कुठेतरी गेलं तर आपण कसं विचारायला जातो, कुठं पाहिला का, आमचा पप्पा आला होता का, बाळू आला होता का. तशी यशोदा मैया पाहायला जायची, कृष्ण आला होता का, कृष्ण आला होता का, प्रत्येकाच्या घरोघरी जायची. नाथ महाराज वर्णन करतायत, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. तो जो कृष्ण आहे ना एवढा छान आहे, त्याच्या हातामध्ये ना एक फूल आहे आणि ते फूल हातामध्ये घेऊन ते अंगणामध्ये बाळ असं आळू आळू असं खेळत होतं आणि खेळता खेळता कोणत्या घरात गेलं, कुठं गेलं, कोणत्या आईला गेलं काय मला सांगता येणार नाही. तुमच्याकडे कृष्ण आलता का, त्या कान्हाला माझ्या पाहिलं का, कुठेतरी दिसला का, दिसल्यावरती मला सांगा बरं का, या भागात आला होता का. अतिशय छान नाथराय वर्णन करतायत. हाती घेऊन या फूल, हाती घेऊन या फूल, अंगणी रांगत आले मूल, अंगणी रांगत आले मूल, होते सारवीत मी चूल, चूल सारवत होते आणि चूल सारवता सारवता कुठे गेलं लक्षच राहिलं नाही. होते सारवीत मी चूल, कैसी भूल पडलेली कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. तो जो कृष्ण आहे ना त्याच्या माथ्यावरती आहे ना अशा पिंपळाच्या पानासारखा एक छानपैकी मोरपीस लावलाय आणि अतिशय गोड येतो आणि त्याच्या पायामध्ये ना असे पोल्हाळ आहे, पोल्हाळ, आणि ते पोल्हाळ असा आवाज करतात छन छन छन, ते गरजतात पोल्हाळ आहे. असं पोल्हाळ मोरपीस असं तुम्ही पाहिलंय का. आणि गोपाळ पण आहे त्यांच्यासोबत, सवंगडी घेतले, गोपाळांना घेऊन कुठं गेलाय हा काय माहित नाही गड्या मला, तुम्ही या भागात आला होता का, तुम्ही सांगता का. प्रत्येक घरोघरी जाऊन ती माय यशोदा मैया कृष्ण कुठं गेलाय, कृष्ण कुठं गेलाय याचं विचारायचे. संगे घेऊन गोपाळ, संगे घेऊन गोपाळ, बाळ खेळे आळूमाळ, बाळ खेळे आळूमाळ, पायी पोल्हाळ झल्लाळ, पायी पोल्हाळ झल्लाळ, गळा माळ वैजंती कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. एकनाथ महाराज म्हणतायत ती जी माय आहे ना ती घरोघरी जायची, घरोघरात जाऊन विचारायची कृष्ण कुठे आहे, कान्हा कुठे आहे. प्रत्येक घरामध्ये एका जनार्दनी माय, एका जनार्दनी माय, घरोघरा प्रति जाय, घरोघरा प्रति
अतिशय छान. तर भागवत कथा झाली की कथेनंतर काय होतं? हरिपाठ. हरिपाठामध्ये आता तुम्ही 4 ते 5च उरकून घेतला. गायांचं करायचं असतं, आपण काही करू शकत नाही त्याला, त्या पण माऊल्याचं आहे, त्यांचं काय करणं आपल्याला भागच आहे. असो, पण हरिपाठामध्ये रंगीत संगीत पावल्या घेऊन जर हरिपाठ झाला ना तर त्याची मजा काय न्यारीच आहे. म्हणजे पूर्ण दिवसाचा भाग गेला, शीण गेला, अवघा झाला, पूर्ण दिवसाचा थकवा त्या हरिपाठाच्या पावल्यांमध्ये निघून जातो. एवढा आनंद त्या हरिपाठात होतो. हरिपाठ झालं की जसं राजश्रीताईंचं चाललंय असं छानपैकी कीर्तन. कीर्तन झालं की त्यानंतर जागराला पण लोक असतात की इथं, ऐकतात ना, घरी झोपून नाही, इथं भजनाला असतात. जागराला म्हणजे आता मला सांगा, तुम्ही झोपलेत का जागेत? झोपलेत का जागेत? जागेत. झोपलेत का जागेत? पुन्हा एकदा, तुम्ही झोपलेत का जागेत? अरे तुम्ही झोपलेत का जागेत? झोपलेत का जागेत? अरे मी तर झोपलेली बाबा. या अज्ञान निद्रेमध्ये झोपलेलो आहे आपण, आणि याच्यातून जाग करायला संत हे नामस्मरण सांगतायत. आपण सगळे झोपलेलो आहे. डोळे उघडं राहणं याला जाग म्हणत नाही. अज्ञान निद्रेमध्ये काय झालेला आहे? मनुष्य झोपलेला आहे. तो अज्ञानाची निदा घोर तो होता बदबदा. या अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेला आहे माणूस. असं आता ते चिंतन करायला गेल्यावर फार वेळ लागत. त्यामुळे जागर करतात रात्रीचा. जागरामध्ये आता तुम्ही तर जागराचे भजन ऐकतच असतात. नात्राय वर्णन करतायत, आता जागा रे भाइयो जागा रे, तुम्ही जागा रे भाइयो जागा. जागा रे भाइयो जागा रे, तुम्ही जागा रे भाइयो जागा. आता जागा रे भाइयो जागा रे, तुम्ही जागा रे भाइयो जागा. जागा रे भाइयो जागा रे, तुम्ही जागा रे भाइयो जागा. आता जागा रे भाइयो जागा, तुम्ही जागा रे भाइयो जागा. जागा रे भाइयो जागा, तुम्ही जागा रे भाइयो जागा. जागा रे भाइयो जागा, 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 जागा रे भाइयो जागा. आता जागा रे भाइयो जागा, तोर नित्या नांदून जागा. जागा रे भाइयो जागा, जागा रे भाइयो जागा. जागा रे भाइयो जागा, चोर निजले नाडोनी भागा, चोर निजले नाडोनी भागा, चोर निजले नाडोनी भागा. हे झालं जागर. जागर झाला की पुन्हा पहाटेपासून काकड आरती सुरू. एवढा आनंद आता सप्त्यामध्ये येतो. बरं, ह्या आनंदामध्ये आता पहिल्याच 2-3 दिवसामध्ये त्यांना फार आनंद झाला, त्या 6 जणांना. त्यानंतर 5व्या-6व्या दिवसापासून आनंद जरा कमी होत गेला. 7व्या-8व्या दिवशी तर असे तोंड केले जशी फोडी येली गौरी, जैसे दिसे तोंडावरी. गौऱ्या फोडल्यासारखे तोंड केले. तोंडावर जसे गौरी फोडल्यावर कसं तोंड होतं, तसे गौऱ्या फोडल्यासारखे तोंड केले. आणि 11व्या दिवशी माझ्याकडे आले. मला म्हणले, ताई कवर चालायचंय हे? म्हटलं 9:30 वाजले, आता कवर चालायचं हे? मी म्हटलं हे झालं होतं चालू 7:30ला, त्याच्यामुळे 9:30 पर्यंत ठीक आहे व 10 मिनिट अजून घेऊ. बरं असं. ते म्हणले, ताई हे कवर चालायचंय? मी म्हटलं काय झालं? ते म्हणले झालं काय नाही, पण आता 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं, आता 11वा दिवस आहे तरी काल्याचं कीर्तन नाही, दही हंडी फोडली नाही, सप्त्याला सांगता नाही, काय नाही, विचार नाही कुणाच्या मनामध्ये, कुजबूज नाही की हे कधी संपायचंय, कधी संपायचंय, काहीच नाही. आणि हे काय व? म्हणले हे संपणार नाही आता. ते म्हणले, ताई लबाड बोलता तुम्ही. अरे बापरे, सगळे लबाड बोलतील म्हणलं, पण राजश्रीताई कधी लबाड बोलणार नाही. ते म्हणले नाही तुम्ही लबाड बोलता. म्हणलं काय झालं? ते म्हणे तुम्ही म्हटले होते की सप्ताह वगैरे नासन तसन 8व्या दिवशी काला होतो. ठीक आहे, आम्हाला एवढं काही कळत नाही, पण एवढं तर कळतं ना की 8व्या दिवशी काला आहे. म्हटलं बरोबर आहे तुमचं, 8व्या दिवशी काला असतो. मग आता 11वा दिवस आहे तरी तुम्ही काल्याच्या कीर्तनाचं नाव घेना, दही हंडे फोडायचं नाव घेना, आता हे कवर चालायचंय तुमचं? मी म्हटलं अहो पण तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं ना, ते स्टॅम्प पेपर आणा, त्याच्यावर बघा काय लिहिलंय. ते म्हणे हा हे सगळं झालं, पण अहो ताई काहीतरी करा हो, हे लवकर संपवा.
आता मी म्हटलं एवढं केविलवानं बोलायला लागले, एवढं रागात बोलणारा माणूस नेमकी झालं काय? ते म्हटले अहो ताई आम्हाला झोपाच नाही. आता मी कशी आहे? धन्य आहे बाबा तुमची. मी कशी आहे? हा मी कशी आहे? मी काय केलं होतं, हे साऊंडचे जे तोंड आहेत का ते त्यांच्या घराकडे करून ठेवले होते. मी कशी आहे? मग आता ते म्हणे ताई आम्हाला झोपाच नाही, एक झालं की एक, एक झालं की एक, एक झालं की एक, हे कधी संपायचंय वो हे तुमचं, काहीतरी करा. म्हटलं काही करणार मी काहीच करू शकत नाही, आता हे काय संपायचं नाही. ते म्हणे अहो काय बोलताय तुम्ही. म्हणलं ते स्टॅम्प पेपर पहा. माझ्याकडे पुरावा होता, कारण मी कशी आहे. हा आता माझ्याकडे पुरावा. त्यांना म्हणलं स्टॅम्प पेपरवर पहा काय लिहिलंय. त्यांनी लिहिलेलं वाचलं. आता कार्यक्रम कशा निमित्ताने होता? अखंड हरिनाम. मी त्याच्यामध्ये सप्ताह शब्दच घातला नाही. मग ते काय झालं? अखंड हरिनाम. म्हणजे जोपर्यंत आता मला वाटेल तोपर्यंत हे चालू राहील. आणि त्यांच्या सह्या, स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा सगळं. आता मला काही त्यांना म्हणायची गरज पडली नाही. त्यांचं त्यांनी सामान भरलं, त्यांनीच गाड्या बोलवल्या, सामानही भरलं, गेले पण घरही बघितले, 6 घर रिकामही केले, 3.5 गुंठे जमीनही माझ्या नावावरती. काहीही न म्हणता, भांडण वाद विवाद काही न करता माझ्या नावावर होऊन गेली. मग तीच 3.5 गुंठे जमीन म्हणजे 3.5 हाताचा हा देह, आणि ते 6 भाडेकरू म्हणजे या चित्तामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नावाचे 6 विकार. ज्या वेळेस आपण या 3.5 हाताच्या देहावरती 3.5 गुंठे जमिनीवरती अखंड नामस्मरण करू, त्यावेळेस ते 6 भाडेकरू त्यांना म्हणायची गरज पडत नाही. आपोआपच हे 6 घर खाली करून आणि 3.5 गुंठे जमीन, 3.5 हाताचा देह मोकळं करून निघून जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते, काम क्रोध केले घररीते, काम क्रोध केले घररीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते, काम क्रोध केले घररीते, काम क्रोध केले घररीते, घररीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. हे काम क्रोधाने हे जे 6 भाडेकरूचं हे 6 जे घर आहेत ना, ते आपोआपच रिकामे होऊन जातात फक्त नामस्मरणाने. आणि संतांनी आपल्याला नामस्मरणच दिलंय. मग जर संतांनी आपल्याला सगळ्यात सोपा सार म्हणजे नामस्मरण दिले, तर तो घ्यायला काय अडचण आहे? देवे दिला देह भजन गोमाटा, 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 देव दिला देह भजला गोमाता, देव दिला देह भजला गोमाटा, देव दिला देह भजन गोमाटा, देवे दिला देह भजन गोमाटा. डोया झाला पाटा, बाधिकेचा बाधिकेचा, डोया झाला फाटा,
फक्त भजनासाठी दिलाय. हे इंद्रिय, हातपाय, कान हे फक्त भजनासाठीच दिले. तुम्हाला एक सांगू का? हे बघा, फक्त नामस्मरण जर केलं ना, कुठलीही गोष्ट सहज शक्य होते. हे 6 भाडेकरू तर निघूनच जातात, 6 घरं तर रिकामेच होतात. हे देह, ही जमीन सुद्धा आपल्या नावावर होते, कारण आपण कसं आहे, हुशार. मी कशी आहे, हुशार. त्याच्यामुळे ते बरोबर होतात. पण आहे ना, मार्गी चालता मुखी नाम वाचे, उभा चक्र पाणी मागे पुढे. रस्त्याने चालताना जर भगवंताचं नाव घेतलं ना, तर चक्र पाणी मागे पुढे उभा राहतो. कुठलंही काम करत असताना भगवंताचं नाव घेतलं ना, तर भगवंत आपल्या मदतीला येतो. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. आपण दीन आहेत, आपला सोयरा धायरा आहे. हे बघा, ही जी कीर्तनाची परंपरा आहे ना, कीर्तनामधून तर नामस्मरण जास्तच होतं. त्याचं कारण, कीर्तन म्हणजे काय? किर्र अधिक तन बरोबर कीर्तन. भगवंताचं नाव ऐकल्याबरोबर शरीर असं किर्र झालं पाहिजे, तन असं किर्र झालं पाहिजे, त्याला म्हणायचं कीर्तन. आणि हे नामस्मरणाने शक्य होतं. कीर्तनामध्ये आता तुम्हालाही सांगून ठेवते, कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य या 3 गोष्टीशिवाय दुसरं काहीही नसावं. पूर्वीच्या काळचे कीर्तन बघा, लहानपणी तुम्ही लहान असताना जर कीर्तनकार बाबा जर गावात आले तर किती दबदबा होता की नाही? म्हणजे बाबा आले, बाबा आले, बाबा आले. प्रत्येकाच्या घरी लहान पोरं सगळे पळत जायचे, बाबा आले, बाबा आले. बाबा जर आले, मंदिरामध्ये जर मुक्काम वगैरे केला तर सगळं गाव त्या बाबांच्या भेटीला जात होतं, कीर्तनकारांच्या. नव्हतं जात का बरं? फक्त भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगत होते. नाही तर आजकाल काय झालंय, आई मायेचा सागर, बाप दुःखाचा डोंगर, आणि संपलं कीर्तन. भगवंत कुठे गेला? अभंग कुठे गेला? ते तू संत काय येडे होते का त्यांनी एवढा अभंग लिहून ठेवलेत? बाकीचं कुठे गेलं? आमचे गुरुजी सुद्धा आहेत ना, जंगले महाराज शास्त्रीजी डोंगरगंजचे, त्यांनाही अजिबात आवडत नाही. ते म्हणतात, देती घेती नरका जाती. असं जर तुम्ही जर कीर्तनामधून जर हे जर भगवंताचं नामस्मरण जर ऐकलं नाही ना, तर हे वाईट म्हणजे दुसरंच ज्ञान देणारे आणि घेणारे नरकाला जातात. हे प्रमाणच पाठवून दिलं नाही लोकांचं. म्हणजे अभंगच घेत नाही तो, भक्ती, ज्ञान, वैराग्य शिवायच बोल. हे बघा, मला सांगा, आता तुम्हाला हे बघा, हे गाव आहे ना, माझं आपलं गाव आहे, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. मी मग अशी सांगितलं, सगळे पाहुणे रावळेच आहेत या गावामध्ये. विशेष म्हणजे माझी बहीण या गावात आहे आणि भाऊजाई पण याच गावातली. सगळे नाते व्याही पण आहेत आणि बंधू पण आहेत आमच्या वडिलांचे, तुम्ही सगळे. आता म्हणून तुम्हाला सांगते, आई वडिलांचं महत्व सांगायला कधीच कीर्तन नसतं. लोक लय हसले, लोक लय रडले, लय छान कीर्तन केलं, हसणं रडणं याला कीर्तन म्हणतात का? कीर्तनाचा रस हा शांत रस आहे. शांत रसामध्ये भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. अभंगामध्ये जेवढे शब्द आहेत तेवढे प्रत्येक शब्द सुटले गेले पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. नाहीतर आता तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी काय केले हे आम्ही येऊन सांगायचं, मग तुम्हाला कळणार का? ज्याला त्याला, मला सांगा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या आई वडिलांनी काय केलंय याचं महत्व आहे. मी येऊन सांगायचं, कीर्तनकारांनी येऊन सांगायचं, मग कळणार का रे? हा, खरंच आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी फार कष्ट केलेत, आपण त्यांना जीव लावायला पाहिजे. असं आहे का काही? ज्याला त्याला माहिती आहे, त्यांनाही माहिती की आपणही आपल्या मुलाबाळांसाठी काय करणार आहे. मग इथं येऊन वेगळं सांगायची गरज पडत नाही. त्याच्यासाठी सेपरेट कार्यक्रम असावे. तुम्ही सुद्धा ऐकता आणि असंच ऐकत जा. काय होतं, पहिल्यांदा थोडीशी झोप येते, म्हणून मी मग अशी प्रश्न विचारला, तुम्ही झोपलेत का जागेत? पहिल्यांदा थोडीशी झोप येते, नंतर हळूहळू हळूहळू इंद्रियांना सवय होत जाते फक्त भक्ती, ज्ञान, वैराग्य ऐकण्याची. आणि सत्य आहे हे, एवढंच सत्य आहे, दुसरं याच्या व्यतिरिक्त सत्य नाहीये. आणि जर सत्य असेल ना तर त्याला कष्ट करावेच लागतात. सत्य असेल ना तर त्रास सहन करावाच लागतो. तुम्ही जर फार इमानदारीने कष्ट करताय तर तुम्हाला फार त्रास सहन करावा लागत असेल, आणि जर त्रास सहन करावा लागत नाही तर तुमचे आता कष्ट कसे असतील ते तुमचं तुम्ही जाणून घ्या. असो, हे कीर्तन भक्ती, ज्ञान, वैराग्यावर अवलंबून असतं, म्हणून नामस्मरणावरती अवलंबून असतं. भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे, संत महात्मे वर्णन करतायत. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरानं कराव्या, आणि प्रेम भरे वैराग्याच्या मूर्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे
संतांच्या घरची. मग संतांच्या घरची जर अशी कीर्तनाची मर्यादा आहे तर मग आपण ती का मोडायची? आणि संत कोण आहेत? देव आहेत. देव कोण आहेत? संत आहेत. म्हणून सांगते देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग संतांचं भजन केलं काय, देवाचं भजन केलं काय सारखंच. म्हणून एकदा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण, गुरुरायांच्या चरणी अर्पण. जर काही चुकीचं वाटलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजा. जे काही योग्य आहे ते सगळं माझ्या गुरुजींचं आहे. यतत्र सौष्ठवम किंचित तन्मेव गुरोर नाही. यतत्र सौष्ठवम किंचित तन्मेव गुरोर नाही. जर काही चुकलं असेल तर ते माझ्या गुरुजींचं नाही. आणि फक्त हे जे तरुण मित्र मंडळ आहे, श्री गणेश कला युवा आणि जे काही तरुण मित्र मंडळ आहे त्यांच्या निमित्ताने सुंदर असं सप्ताहाचं नियोजन आहे. तरुण मुलांनी तर याच्यामध्ये यावं. कारण म्हातारपणे काय होतं, मुका झालो वाचा गेली, बहिरा झालो या जगी, किंवा नाकमुख गळू लागले अवघे करती हाड हाड. मग तेव्हा जाग येतील. मग म्हणते तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. मग पोरं म्हणतात म्हाताऱ्याला तर काही कळतच नाही. तरुणपणात हातपाय चालत होते तेव्हा नाही कधी पंढरीला गेला ना, आता हातपाय थकून बसलाय घरात तर म्हणतोय पंढरपूरला न्या. तेव्हा कळतंय तेवढंच खरंय. त्याच्यामुळे परमार्थ हा म्हाताऱ्या माणसांनी करायचा विषयच नाही. त्यांच्याकडून फक्त अनुभव घ्यायचा असतो. बाबा बन्सी महाराजांकडून शिकले होते, त्यांच्याकडून फक्त अनुभव घ्यायचा असतो. बाबांनी किती विद्यार्थी तयार केले गावामध्ये. आता कसे त्यांना सांगत होते अरे असं कर तसं कर. यांच्याकडून अनुभव घ्यायचा असतो. करणारे तरुण विद्यार्थीच असतात, तरुण मुलंच असतात. तरुण पिढीनेच परमार्थ करा. म्हणून आमचे बाबा पण ना, आमचे गुरुवर्य पण त्यांना आलेलं कीर्तन ते स्वतः कधीच करत नाही. माझ्या ऐवजी माझं नाक घेऊ ताईचं घ्या, माझं नाक घेऊ ताईचं घ्या. किंवा जरी माझं नाही ना घेतलं मग एक काम करा, त्यांचं नका घेऊ, त्यांनी ज्यांना शिकवले शिष्य त्यांचे नावं सांगणार. बस झालं म्हणतात. आता कवर मी कीर्तन करायचे, आता पोरांनी कीर्तन करायचे. म्हणून हे तरुण मुलांनी करायचं सप्ताह आहे. आणि तरुण पिढी जर याच्यामध्ये येते तर फारच आनंद आहे. आणि या गावामध्ये येऊन मला एक नवीन आणि अतिशय आनंदाची गोष्ट कळाली. काय की ह्या गावचे जे जुने भजनी मंडळ आहेत ते नवीन विद्यार्थ्यांना तयार करतायत, नवीन पोरांना तयार करतात. असा टाळ वाजव तसा टाळ वाजव. एकमेकाला ते व्हिडिओ पण पाठवतात. ते व्हिडिओ पण मी बघितले मोबाईलवरती की मी टाळ वाजवायचं शिकतोय, हे पखवाद वाजवायचं शिकतोय, हार्मोनियम वाजवायचं शिकतोय. नाहीतर काही गावामध्ये आहे ना महाराज, हे जुन्यांनी नवीन पोरांना तयारच होऊन दिलं नाही. नवीन जर कोणी आला ना त्याला काम काय माहिती का, सतरंजी टाक, पखवाद उचलून ठेव, कणिक घेऊन ये, गुळ घेऊन ये, हार्मोनियम लावून ठेव. सगळं झाल्यावर माईक बिक बंद करून निघून तो म्हणते हे तुमचं भजन, हे तुमचा टाळ, हे तुम्ही करायचं तर करा, नाही तर करू नका. मला काय पुन्हा फोन पण मिस कॉल पण देऊ नका तर भजन आहे म्हणून. नवीन विद्यार्थ्यांना तयारच होऊन देत नाही. अहो हे नवीन विद्यार्थ्यांना या गावामध्ये तयार करतात तर फार आनंद वाटला मला. म्हणून हे मी विशेष हे स्पेशल हे बोलले मी. कारण काय नामस्मरणाचा आनंद संतांनी तेच सांगितलंय ना आपल्याला. आणि देवते संत, देवते संत. तुम्हाला एक कीर्तन आवडलं की नाही? मग माझ्या पाठीमागं मोठ्याने एकदा सगळेजण आता नामस्मरण करा. आता तुम्ही म्हणू नका, तुम्ही वाजवू नका. आतापर्यंत तुम्ही यांचं ऐकलं, आता यांना तुमचं ऐकू द्या की तुम्ही कसे म्हणतात. बरोबर आहे ना? आता सगळ्यांनी मोठ्याने म्हणायचं, तुम्ही पण म्हणायचं बरं का. तुम्ही लय दूर बसलेत पण आता ठीक आहे, तुम्ही पण म्हणायचं. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी. अरे ते माशा माहिती का तुम्हाला? गुणगुण गुणगुण ते माशा गुंगल्यासारखाच हवा लागला तुमच्या सगळ्यांचा. तर थोडंसं सगळे एक सुरामध्ये एक तालामध्ये टाळी वाजवून थोडं मोठ्याने म्हणा. त्या भगवंताला आवाज गेला पाहिजे. हे बघा उद्या आहे ना त्या हनुमंताची जयंती, त्याचा जन्म होणार आहे. त्याला निदान आनंद तर वाटला पाहिजे ना गावात यायला की मी येणार आहे भाऊ उद्या, पहाटेच येणार आहे तो. मग तो थोडा आनंदाने म्हणा. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी.
घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद पुरुषांनी घाली तो म्हणा घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद सुंदर माझ्या घरात आत्मा हा नांदतो चंद्र सूर्य दारात गोविंद गोविंद आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद